नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आता संध्याकाळचे 6 वाजत आहे मित्रांनो। बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यरात्री दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता रडारवरती बघू शकत असाल मित्रांनो, बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री 12 जुलै 2026 रोजी बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी कोणती जिल्हे कोणती तालुके आहे आपण ते बघणार आहोत। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता मित्रांनो, या ठिकाणी रडारवरती बघू शकत असाल मित्रांनो की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। कोणती जिल्हे त्यामध्ये आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाणी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाणी नाही, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता सुरुवात करूया मित्रांनो पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून। पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपण रडारवरती बघू शकत असाल मित्रांनो, वसई विरार आहे, माथेरान आहे, मुंबई आहे, त्यानंतर ठाणे आहे, लोणावळा, मुरुंद, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, सांगली आहे, विटा, वडूज, कराड, सातारा, भोर, त्यानंतर पुणे, चाकण, दौंड, बारामती, इंदापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान 12 जुलै मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जुन्नर आहे, अकोले आहे, घोटी आहे, जव्हार आहे, नाशिक आहे, पेठ आहे। या भागामध्ये फारसा पाऊस पडणार नाही, तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नंदुरबारचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नंदुरबार आहे, साक्री आहे, औवा आहे, मालेगाव आहे, मनमाड आहे, धुळे आहे, शिरपूर आहे, चाळीसगाव आहे। हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। या भागामध्ये तरी पण पाऊस नसणार, फारसा पाऊस नसणार मित्रांनो। त्यानंतर इकडं श्रीरामपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर इकडं जामखेड आहे, दौंड आहे, इंदापूर आहे, बार्शी आहे, बीड आहे, धाराशिव, कैज, माजलगाव, परळी, वैजनाथ, लातूर आहे, औसा, नलदुर्ग, सोलापूर, त्यानंतर करमाळा, अक्कलकोट, पंढरपूर, सांगोले, त्यानंतर इंदी, त्यानंतर इकडं तुळजापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। फारसा पाऊस या भागामध्ये पडणार नाही, तरी पण या भागामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाची सरी मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे आपल्याला। त्यानंतर इकडं बसव कल्याण आहे, लातूर आहे, उदगीर आहे, अहमदपूर आहे, परळी, वैजनाथ आहे, त्यानंतर इकडं माजलगाव आहे, त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, जालना आहे, परतूर आहे, मंठा आहे, जिंतूर आहे, परभणी आहे। हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नांदेडचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नांदेड आहे, त्यानंतर इकडं अर्धापूर आहे, बसमत आहे, पूर्णा आहे, कंधार आहे, नायगाव आहे, पेठ, आहे, हिमायतनगर, धर्माबाद, भैसा हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपाचा ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हिंगोली आहे, रिसोड आहे, मेहकर आहे, जानेफळ आहे, त्यानंतर इकडं मालेगाव, वाशिम, मंगरुळपीर आहे, त्यानंतर इकडं मानोरा, कारंजा, लाड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, उमरखेड, त्यानंतर घाटंजी, पांढरकवडा हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार। तर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो। त्यानंतर इकडं अकोला आहे, पाटी आहे, तेलारा आहे, त्यानंतर बाळापूर आहे, खामगाव आहे, नांदूर आहे, जळगाव, जामोद आहे, त्यानंतर पातूर आहे, त्यानंतर इकडं खानदेशचा जो प्रदेश आहे मित्रांनो, बरानपूर, रावेर, भुसावळ, त्यानंतर यावल, जळगाव, चोपडा, अंबळनेर, परोळा, एरंडोल, शिरपूर, धुळे हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला काही ठिकाणी म्हणजे संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला पाऊस पडणार नाही, काही ठिकाणी आपल्याला मध्यम पावसाच्या सरी आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। तर त्यानंतर इकडं आपण बोलूया मित्रांनो, जो मेळघाटचा जो प्रदेश आहे मित्रांनो, चिखलदरा, परतवाडा आहे, अचलपूर आहे, त्यानंतर इकडं
अमरावती आहे, मोजरी आहे, चांदूर आहे, मोर्शी आहे, आष्टी, आर्वी, वरुड, कारंजा, पुलगाव, त्यानंतर इकडं हिंगणघाट, वर्धा हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर इकडं पांडुर्णा आहे, नरखेड आहे, सावनेर आहे, त्यानंतर धवलपूर आहे, नागपूर आहे, त्यानंतर रामटेक आहे, मौंडा आहे, त्यानंतर उमरेड, भंडारा, तिरोरा, तुमसर, वारा, सिवनी, साकोली या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे ब्रह्मपुरी आहे, आरमोरी आहे, गडचिरोली आहे, त्यानंतर समृषी, चंद्रपूर, त्यानंतर इकडे चिमूर आहे, भद्रावती या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा जो अंदाज आहे या ठिकाणी 12 जुलै 2026 रोजी मध्यरात्री आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाही. तरी पण किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 12 जुलै 2026 रोजी मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आणि उपयुक्त वाटला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.